नमस्कार मित्रांनो जेएमसी छत्रपती संभाजीनगर या भरतीचे ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहेत। तर ऑनलाईन फॉर्म कसा भरावा त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये मी लाईव्ह बघणार आहे। तर मित्रांनो, या भरतीसाठी 10वी पास उमेदवार पात्र असणार आहेत आणि तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज असलं पाहिजे। ओके, तर अशा पद्धतीने तुमचं इथे क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने वेबसाईट ओपन होईल। तर इथे सगळ्यात पहिला पॉईंट तुम्हाला टू रेफर ॲडव्हर्टाइजमेंटचा दिलेला आहे। तर तुम्हाला या भरती संदर्भात मित्रांनो संपूर्ण जाहिरात बघायची असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर अशा पद्धतीने संपूर्ण PDF ओपन होईल। तर या PDF मध्ये तुम्ही संपूर्ण माहिती मित्रांनो बघू शकता। तर इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, तर या ठिकाणी कोणत्या पदांसाठी किती जागा असणार आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कोणत्या पदांसाठी किती जागा आहेत त्याच्याबद्दल इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो इथे महाविद्यालय व रुग्णालय ह्या दोन्ही जागा मित्रांनो वेगवेगळ्या असणार आहेत। ओके, तर इथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्यानंतर खाली तुम्हाला इथे सर्व महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत। तर हे पॉईंट मित्रांनो तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्हाला आरक्षणाचे पॉईंट दिलेले आहेत। तर हे आरक्षणाचे पॉईंट मित्रांनो तुम्ही वाचून घ्या। त्यानंतर इथे तुम्हाला शैक्षणिक अर्हता दिलेली आहे। तर उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवारास मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे। तर अशा पद्धतीने शैक्षणिक अर्हता दिलेली आहे। त्यानंतर खाली तुम्हाला इथे वयोमर्यादा दिलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर ओपनमधून फॉर्म भरत असाल तर तुम्ही 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। ओके, जर तुम्ही मागासवर्गीय उमेदवार असाल तर तुम्ही 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्ष रिलॅक्सेशन म्हणजे तुमच्या वयामध्ये तुम्हाला 5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीने इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्यानंतर खाली तुम्हाला इथे परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे। तर अशा पद्धतीने परीक्षेचं तुमचा पॅटर्न असणार आहे। ओके, तर तुमच्या एक्झाम मित्रांनो एकूण 200 गुणांची असणार आहे। परीक्षेचा कालावधी 2 तास असणार आहे। तुमची एक्झाम कम्प्युटर बेस MCQ टाईपची एक्झाम तुमची होणार आहे। ओके, त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला डॉक्युमेंटबद्दल माहिती दिलेली आहे। तर तुम्हाला अपलोड करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याच्याबद्दल इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्याकडे डॉक्युमेंट असले पाहिजे। ओके, तर हे सर्व कॅटेगरीसाठी इथे डॉक्युमेंट दिलेले आहेत। तर तुम्हाला तुमच्याकडे तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्याकडे डॉक्युमेंट असले पाहिजे। ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला इथे सूचना दिलेल्या आहेत। त्यानंतर इथे तुम्हाला अर्ज सादर करण्याचा कालावधी दिलेला आहे। तर तुम्ही 5 जूनपासून ते 24 जूनपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरू शकता। तर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचं जर पेमेंट करायचं बाकी राहिलं असेल तर तुम्ही 24 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाईन पेमेंट करू शकता। ओके, तर अशा पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे। त्यानंतर परीक्षेचा दिनांक व कालावधी तुमचे जेव्हा हॉल तिकीट येतील तेव्हाच तुम्हाला ते हॉल तिकीटवरती समजेल। ओके, तर अशा पद्धतीने हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे। त्यानंतर खाली तुम्हाला इथे कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत। कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहेत ही संपूर्ण माहिती तुम्ही ते कॅटेगरी वाईज बघू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण महत्त्वाचे पॉईंट बघितलेले आहेत। तर आता आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरावा त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहे। तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल। ओके, तर तुम्हाला इथे क्लिक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने पेज लोड होईल आणि त्यानंतर इथे तुम्हाला क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे आय ॲग्री यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली इथे स्क्रोल करा। तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला वैयक्तिक माहिती भरावं लागेल। तर वैयक्तिक माहिती भरताना सगळ्यात पहिले तुमचं नाव इथे फिल करा। तर मित्रांनो, तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती जे नाव आहे तेच नाव इथे फिल करायचं आहे। त्या 10वीच्या मार्कशीटवरती जर बघितलं तर आपलं सगळ्यात पहिले आडनाव असतं, त्यानंतर आपलं स्वतःचं नाव असतं आणि त्यानंतर आपल्या वडिलांचं नाव असतं। पण मित्रांनो, इथे माहिती भरताना सगळ्यात पहिले आपलं स्वतःचं नाव इथे फिल करायचं आहे, उमेदवाराचे पहिले नाव। ओके, त्यानंतर उमेदवाराचे मधले नाव म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव इथे फिल करायचं आहे आणि त्यानंतर उमेदवाराचे आडनाव म्हणजे तुमचं इथे सरनेम इथे फिल करायचं आहे। तर अशा पद्धतीने इथे ही माहिती भरा। तर सगळ्यात पहिले तुमचं नाव इथे फिल करा। संपूर्ण माहितीमध्ये तुम्ही इथे हे कॅपिटल लेटर्समध्ये भरू शकता। तर अशा पद्धतीने माहिती भरा। त्यानंतर वडिलांचं नाव, त्यानंतर आडनाव इथे फिल करा। पुढे तुम्हाला इथे आईचं नाव फिल करायचं आहे, त्यानंतर वडिलांचं नाव इथे फिल करा। त्यानंतर तुम्हाला इथे विचारलेलं आहे तुमच्या नावात बदल झाला आहे का। तुमच्या नावात जर बदल झाला असेल तर इथे येस करा। तुमच्या नावात जो बदल झाला आहे ते नाव इथे पुढे फिल करायचं आहे। ओके, जर तुमच्या नावात बदल झाला असेल तर तुमच्याकडे तो पुरावा असला पाहिजे, तुमच्याकडे गॅजेट वगैरे असलं पाहिजे। ओके, जर तुमच्या नावात बदल झाला नसेल तर तुम्हाला इथे नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ फिल करा। तर इथे तुमचं वर्ष सिलेक्ट करा।
त्यानंतर इथे मंथ सिलेक्ट करा, त्यानंतर डेट सिलेक्ट करा. तर अशा पद्धतीने डेट ऑफ बर्थ इथे फिल करा. पुढे तुम्हाला इथे जेंडर इथे फिल करायचं आहे. त्यानंतर पुढे मोबाईल नंबर फिल करायचा आहे. त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर इथे परत मोबाईल नंबर फिल करा. त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर, तुमच्याकडे जर दुसरा मोबाईल नंबर असेल तर तो फिल करा, नसेल तर नाही भरला तर चालेल. हा ऑप्शन तुम्हाला इथे कंपल्सरी नाही दिलेला. ज्या ठिकाणी तुम्हाला रेड स्टार दिलेला आहे तर ही माहिती तुम्हाला कंपल्सरी भरावं लागेल. ओके, तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती भरा. पुढे तुम्हाला इथे ईमेल आय डी फिल करायचा आहे. त्यानंतर कन्फर्म ईमेल आय डी, तुमचा परत इथे ईमेल आय डी फिल करा. त्यानंतर टेस्ट सेंटर तुम्हाला इथे निवडायचे आहेत. तर मित्रांनो इथे एक्झाम सेंटर तुम्हाला 3 एक्झाम सेंटर निवडावं लागतील. तर 3 एक्झाम सेंटर तुम्हाला इथे कंपल्सरी निवडावं लागतील. तर इथे तुमचे 3 एक्झाम सेंटर निवडा. एक्झाम सेंटर निवडल्यानंतर तुम्हाला इथे टिक दिलेला आहे, यावरती टिक करा आणि त्यानंतर जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे हा तुम्ही कोड फिल करा आणि पुढे तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला आणि ईमेल आय डी OTP येईल. तर तो OTP मित्रांनो सेम असणार आहे. ओके, तुम्ही इथे कोणता पण एक OTP फिल करा आणि त्यानंतर व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. तर तुमचा OTP अशा पद्धतीने व्हेरीफाय होऊन जाईल. त्यानंतर पुढे तुम्हाला इथे डिक्लेरेशन दिलेला आहे, यावरती आय ॲग्री यावरती टिक करा. पुढे तुम्हाला इथे जो कोड दिलेला आहे तो कोड इथे फिल करा आणि त्यानंतर रिव्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही आता जी माहिती भरलेली आहे ती माहिती व्हेरीफाय करण्यासाठी इथे ऑप्शन येतील. ओके, तर इथे तुमचं नाव, त्यानंतर जन्मतारीख, तुमचे एक्झाम सेंटर, ही संपूर्ण माहिती तुम्ही नीट चेक करून घ्या. ओके, जर तुम्हाला मित्रांनो इथे काही मिस्टेक वाटत असेल तर तुम्ही लगेच एडिट करून घ्या. ओके, तुम्ही एकदा सबमिट केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने नंतर चेंज करता येणार नाही. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला परत नवीन रजिस्ट्रेशन करता येत नाही, हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा. ओके, तर तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल तर राईट साईडला तुम्हाला इथे बॉक्स दिले आहेत, यावरती टिक करायचं आहे. तर या सर्व बॉक्सवरती टिक करायचं आहे. आणि त्यानंतर सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाईल. ओके, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मॅसेजला आणि तुमच्या ईमेल आय डीला येऊन जाईल. तर इथे तुम्हाला क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे ॲप्लिकंट डिटेल्स, तर तुम्ही आता जी माहिती भरलेली आहे ती माहिती तुम्हाला इथे दिसेल. तर इथे तुम्हाला पोस्ट सिलेक्शन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक हेअर टू अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. तर इथे तुम्हाला काय स्टेप दिलेले आहेत, तर या सर्व स्टेप तुम्हाला कंप्लीट करावं लागतील. तर सगळ्यात पहिले पर्सनल डिटेल्स माहिती विचारलेली आहे. तर इथे तुम्हाला पदाबाबत माहिती विचारलेली आहे. तर इथे तुम्हाला विचारलेलं आहे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचल्याची खात्री करतो. तर तुम्ही संपूर्ण जाहिरात वाचलेली आहे, त्यामुळे तुम्हाला इथे टिक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लाय पोस्ट यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे पदाची निवड करायची आहे. तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला हॉस्पिटलच्या जागा दिलेल्या आहेत. 4 हॉस्पिटल म्हणजे ज्या रुग्णालयामध्ये जागा आहेत त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. त्यानंतर 4 कॉलेज एस्टॅब्लिशमेंट, तर तुम्हाला मित्रांनो महाविद्यालयामध्ये जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही इथे खाली तुम्हाला जागा दिलेल्या आहेत. ओके, तर तुम्हाला ज्या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर ती पोस्ट तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे. त्यानंतर खाली तुम्हाला वैयक्तिक माहिती विचारलेली आहे. इथे तुम्हाला मॅरिटल स्टेटस इथे तुम्हाला निवडायचं आहे. ओके, जर तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला 2006 नंतर जन्मलेल्या मुलांमुळे तुमच्याकडे एकूण जिवंत मुलांची संख्या 2पेक्षा जास्त आहे का. ओके, जर 2पेक्षा जास्त असेल तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल होणार नाही. ओके, तर अशा पद्धतीने एरर येईल, यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस पोस्ट. तर तुम्हाला 2पेक्षा कमी मुलं असले पाहिजे. ओके, तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा कमी मुलं असले पाहिजे तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर तुम्ही मॅरिड असाल तर इथे नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही अनमॅरिड असाल तर तुम्हाला या ठिकाणी अनमॅरिड ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर खाली इथे एक्झाम सेंटरचं नाव ऑटोमॅटिक येऊन जातील. तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जी माहिती भरलेली आहे ती बाकीची माहिती इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल. ओके, त्यानंतर खाली तुम्हाला इथे डोमासाईलबद्दल माहिती विचारली आहे. तर इथे नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. त्यानंतर आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का, तर मित्रांनो हे तुम्हाला कंपल्सरी इथे तुम्हाला येस करावं लागेल. ओके, तुम्ही जर इथे नो केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने एरर येईल, यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस एक्झाम. तर इथे तुम्हाला येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट तुम्ही कोणाकडून इश्यू केलेलं आहे त्या ऑथॉरिटीचं नाव इथे फिल करायचं आहे. जर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट याच्याबद्दल माहिती देऊ शकता. ओके, तर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेटबद्दल माहिती देऊ शकता.
तर लिव्हिंग सर्टिफिकेटवरती तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याचा उल्लेख असणं आवश्यक आहे. ओके, तर अशा पद्धतीने ते माहिती भरा. त्यानंतर तुम्ही जर डोमासाईलबद्दल माहिती दिली असेल तर तुम्ही डोमासाईल कोणत्या डेटला इश्यू केलेला आहे ती डेट इथे फिल करा. तर हे तुम्हाला सर्टिफिकेटवरती संपूर्ण माहिती भेटून जाईल. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे फिल करायचा आहे. ओके, त्यानंतर कॅन्डिडेट कास्ट कॅटेगरी, तुमच्या कॅटेगरीबद्दल इथे माहिती भरावं लागेल. तर इथे कॅटेगरी तुमची सिलेक्ट करा. तर इथे सर्व कॅटेगरीचे नाव दिलेले आहेत. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरत आहात ते कॅटेगरी तुम्ही इथे सिलेक्ट करा. जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये फॉर्म भरत असाल तर इथे ओबीसी सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करत आहात ते कॅटेगरी तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट इश्यूइंग ऑथॉरिटी तुम्हाला इथे नाव फिल करायचं आहे. तर हे तुमच्या सर्टिफिकेटवरती भेटून जाईल. ओके, त्यानंतर जात प्रमाणपत्र इथे दिनांक फिल करायचा आहे. ओके, तुम्ही कधी इश्यू केलेला आहे ती डेट इथे फिल करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे फिल करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जात वैधता तारीख विचारलेली आहे. तुमच्याकडे जर जात पडताळणी नसेल तर तुम्ही माहिती भरू शकता. जर तुमच्याकडे जात पडताळणी नसेल तर तुम्ही नियुक्तीच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत तुम्ही हे सर्टिफिकेट देऊ शकता. ओके, जर तुमच्याकडे आता हे सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला इथे कोणतीही माहिती भरायची नाही. ओके, तुम्ही हा ऑप्शन असाच पद्धतीने तुम्हाला रिकामा ठेवायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटबद्दल माहिती विचारलेली आहे. तर तुमच्याकडे मित्रांनो व्हॅलिड एनसीएल सर्टिफिकेट असलं पाहिजे. तर तुम्हाला इथे नॉन क्रिमिनल तुम्ही कोणाकडून इश्यू केलेलं आहे त्या ऑथॉरिटीचं नाव इथे फिल करा. त्यानंतर एनसीएल तुम्ही कोणत्या डेटला इश्यू केलेला आहे ती डेट इथे फिल करा. त्यानंतर एनसीएल सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे फिल करायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे माहिती भरा. तर अशा पद्धतीने इथे तुमची कॅटेगरीची माहिती भरा. जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरत असाल तर इथे ओपन कॅटेगरी सेट करा. ओके, तुम्हाला पुढे कॅटेगरीची तुम्हाला कोणती माहिती भरावी लागणार नाही. ओके, जर तुम्ही एससी किंवा एसटी कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर तुमची कॅटेगरी तुम्ही इथे सिलेक्ट करा. तर अशा पद्धतीने इथे तुमची संपूर्ण माहिती भरा. त्यानंतर इथे तुम्हाला आयडेंटिफिकेशन डिटेल्स विचारलेलं आहे. ओके, तुमच्या जर बॉडीवरती जर एखादा तीळ वगैरे किंवा जन्मापासून एखादी खून असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही इथे माहिती देऊ शकता. ओके, त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ इथे विचारलेला आहे. तर तुम्ही इथे कोणतंही एक आयडी प्रूफ सिलेक्ट करा. तुमच्याकडे कंपल्सरी एक आयडी प्रूफ असला पाहिजे. ओके, तर इथे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, त्यानंतर वोटर आयडी कार्ड, पासपोर्ट, बँक पासबुक. तर अशा पद्धतीने ऑप्शन दिलेले आहेत. तर इथे तुम्ही जे आयडी प्रूफ सिलेक्ट करणार आहात त्याचा नंबर तुम्हाला खाली फिल करावा लागेल आणि त्यानंतर त्या आयडी प्रूफवरती तुमचे नाव असेल ते नाव पुढे इथे फिल करा. ओके, तर अशा पद्धतीने माहिती भरा आणि त्यानंतर इथे टिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने मेसेज येईल डाटा सेव्ह सक्सेसफुली. तर तुम्हाला इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढची स्टेप ओपन होईल. तर आता इथे तुम्हाला ॲडिशनल डिटेल्स माहिती भरावं लागेल. तर इथे तुम्हाला विचारलेलं आहे आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आहात का? जर असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही राज्य केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का? असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. प्रकल्पग्रस्त आहात का? असाल तर येस करा. जर तुम्ही असाल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे. तुम्हाला इथे माहिती भरावं लागेल. ओके, जर तुम्ही नसाल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर भूकंपग्रस्त आहात का? असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर आपण अंशकालीन कर्मचारी आहात का? जर असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. माजी सैनिक असाल तर इथे येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर माजी सैनिकाचे तुम्ही पाल्ले आहात का? ओके, जर असाल तर इथे येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही दिव्यांग माजी सैनिक आहात का? असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही गुणवंत खेळाडू आहात का? असाल तर येस करा. जर तुम्ही असाल तर तुमच्याकडे मित्रांनो नॅशनल लेवल किंवा स्टेट लेवलचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. ओके, तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिले आहेत. जर तुमच्याकडे नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही अपंग उमेदवार आहात का? जर असाल तर तुम्ही इथे येस करा. तुमच्याकडे 40% जास्त अपंगत्वाचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. ओके, तर इथे तुम्हाला पर्सेंटेज दिले आहेत. जर तुम्ही अपंग उमेदवार नसाल तर इथे नो ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला स्वतंत्र सैनिकांनी नामांकित केले आहे का? तर इथे येस किंवा नो करायचं आहे. त्यानंतर आपण अनाथ आहात का? असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर आपणास त्यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केले आहे का? म्हणजे तुम्हाला एखाद्या एक्झामला याच्या आधी डिबार केला आहे का? ओके, जर केला असेल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली तुम्हाला इथे FIR वगैरे तुमच्यावर दाखल झाला आहे का? ओके, त्याच्याबद्दल माहिती विचारलेलं आहे. जर तुमच्यावर एखादा फौजदारी खटला वगैरे चालू असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल माहिती देऊ शकता. नाहीतर ते सर्व ऑप्शनवरती नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने इथे माहिती भरा. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करा. त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने कम्युनिकेशन डिटेल्स पुढची स्टेप ओपन होईल. तर इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस फिल करावा लागेल. तर तुमचा इथे ॲड्रेस फिल करा. त्यानंतर इथे कंट्री इंडिया सिलेक्ट करा.
तुमचं इथे स्टेट सिलेक्ट करा. त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर इथे सिटीचं नाव किंवा विलेजचं नाव फिल करा. ओके. त्यानंतर पिनकोड फिल करा. जर तुमचा पत्राचा पत्ता आणि कायमचा पत्ता जर सेम असेल तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा ऑटोमॅटिक खाली इथे ॲड्रेस येऊन जाईल. ओके. ॲड्रेस क्लिक केल्यानंतर सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करा. त्यानंतर पुढची स्टेप पूर्ण होईल. तर आता इथे तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरावं लागेल. तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज आहे का. ओके. तर इथे तुम्हाला येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला 10वीची माहिती भरावं लागेल. तर इथे तुमचं बोर्ड सिलेक्ट करा. तर तुमचं जर स्टेट बोर्ड असेल तर इथे पहिला ऑप्शन निवडा. ओके. त्यानंतर तुमचा जर एखादा दुसरा बोर्ड असेल तर तुम्ही इथे एनी अदर हा ऑप्शन तुम्ही इथे निवडायचा आहे. तर अशा पद्धतीने माहिती भरा. त्यानंतर शाळेचे किंवा संस्थेचं नाव इथे फिल करा. पुढे तुम्हाला 10वीला असताना पर्सेंटेज होते की CGPA होती तो ऑप्शन इथे निवडा. त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडले ते इथे फिल करा. त्यानंतर टोटल गुण इथे फिल करा. त्यानंतर पुढे तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातील. त्यानंतर 10वीचं पासिंग मंथ आणि इयर तुम्ही इथे सिलेक्ट करा. तर इथे सगळ्यात पहिले तुम्ही इयर सिलेक्ट करा. त्यानंतर इथे मंथ सिलेक्ट करा. तर अशा पद्धतीने माहिती भरा. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी पुढची स्टेप ओपन होईल. तर आता इथे तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. तर मित्रांनो, डॉक्युमेंट अपलोड करताना एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला डॉक्युमेंट इथे येतील. ओके. तुम्ही ज्या पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरणार आहात तर त्याच पद्धतीने तुम्हाला ऑप्शन येतील डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी. तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करावा लागेल. तर इथे क्लिक हेअर टू अपलोड यावरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे सगळ्यात पहिले कॅप्चर फोटोग्राफ, इथे तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे. ओके. तर इथे क्लिक हेअर टू अपलोड, क्लिक हेअर टू कॅप्चर फोटो यावरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो कॅमेरा ओपन होईल. तर त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो काढायचा आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक इथे अपलोड होऊन जाईल. आणि त्यानंतर अपलोड फोटोग्राफ यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट फोटो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर इथे तुम्हाला सर्व डायमेन्शन वगैरे दिलेलं आहे. तर साईज फोटोचे मित्रांनो 80 KB ते 200 KB आत असले पाहिजे. त्यानंतर फॉर्मॅट JPG किंवा JPEG असला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला इथे डायमेन्शन दिलेलं आहे. डायमेन्शन 3.5 सेंटीमीटर, त्याची रुंदी आणि 4.5 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे डायमेन्शन दिलेले आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुमचा इथे फोटो अपलोड करा. तर ड्रॉप फाईल हिअर यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या फाईलमधून तुमचा फोटो इथे अपलोड करा. फोटो अपलोड केल्यानंतर मित्रांनो ऑटोमॅटिक तुमचा फोटो इथे अपलोड होऊन जाईल. तर अशा पद्धतीने फाईल अपलोड सक्सेसफुली मेसेज आला पाहिजे. ओके. त्यानंतर क्लोज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फोटो अपलोड केल्यानंतर पुढे तुम्हाला स्वाक्षरी तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. तर इथे क्लिक हेअर टू अपलोड यावरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर मित्रांनो फोटोची साईज 80 KB ते 200 KB आत असली पाहिजे. ओके. फॉर्मॅट JPG किंवा JPG असला पाहिजे. तर इथे ड्रॉप फाईल हिअर यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या फाईलमधून तुमचे सिग्नेचर इथे अपलोड करा. त्यानंतर मित्रांनो इथे ऑटोमॅटिक तुमचे सिग्नेचर अपलोड होऊन जाईल. त्यानंतर अशा पद्धतीने मेसेज येईल, फाईल अपलोडेड सक्सेसफुली. ओके. इथे सक्सेसफुली अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे क्लोज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा. तर मित्रांनो इथे तुम्ही व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करून तुमचे डॉक्युमेंट अपलोड झाले की नाही ते चेक करण्यासाठी इथे क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट चेक करू शकता. ओके. त्यानंतर पुढे तुम्हाला 10वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. तर इथे क्लिक हेअर टू अपलोड यावरती क्लिक करा. तर मित्रांनो तुम्हाला फक्त इथे PDF फॉर्मॅटमध्येच डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि साईज तुम्हाला मित्रांनो 100 KB ते 2 MB आतच ठेवायचे आहे. ओके. तर इथे ड्रॉप फाईल एरियावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट इथे सिलेक्ट करा. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने ऑटोमॅटिक तुमचं डॉक्युमेंट इथे अपलोड होऊन जाईल. आणि इथे तुम्हाला मेसेज येऊन जाईल, फाईल अपलोडेड सक्सेसफुली. अशा पद्धतीने. ओके. सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला इथे क्लोज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आता आपण ज्या पद्धतीने 10वीचं मार्कशीट अपलोड केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पुढे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. तर इथे तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला हे अपलोड करायचं आहे. ओके. तर इथे अपलोड करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इथे अपलोड करा. त्यानंतर पुढे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी हे विचारलेलं आहे, तुमच्याकडे जर असेल तर अपलोड करा, नाही केलं तर चालेल. तुम्ही हे नियुक्तीच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत देऊ शकता. ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर इथे पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. तर फॉर्म भरताना तुम्ही जे ID प्रूफ सिलेक्ट करणार आहात तर तेच ID प्रूफ तुम्हाला इथे अपलोड करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. तर इथे तुमचा ID प्रूफ अपलोड करा. त्यानंतर इतर संबंधित कागदपत्रे, तुम्हाला जर एखादं डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल तर तुम्ही इथे अपलोड करू शकता. त्यानंतर पुढे तुम्हाला तुमची एक्झाम फी दिसेल. ओके. आणि त्यानंतर खाली तुम्हाला डिक्लेरेशन दिलं आहे. या सर्व बॉक्सवर तुम्हाला इथे टिक करायचं आहे.
सर्व बॉक्सवरती टिक केल्यानंतर तुम्हाला पुढे प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। प्रिव्ह्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो संपूर्ण फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल। तुम्हाला संपूर्ण माहिती चेक करून घ्यायची। ओके, संपूर्ण माहिती चेक केल्यानंतर तुमची जर माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला पुढे सबमिट करायचं आहे। ओके, जर माहिती चुकली असेल तर तुम्ही लगेच चेंज करून घ्या। ओके, तुम्ही एकदा सबमिट केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने चेंज करता येणार नाही, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। त्यामुळे तुमचा फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्या। जर तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल तर पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने पेमेंट करण्यासाठी विंडो ओपन होईल। तर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिले आहेत, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, त्यानंतर नेट बँकिंग, UPI, वॉलेट, QR कोड। तर तुम्हाला ज्या ऑप्शनने पेमेंट करायचं असेल तो ऑप्शन तुम्ही इथे निवडून घ्या। त्यानंतर QR कोडनी करत असाल तर इथे क्लिक करा। त्यानंतर मेक पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने QR कोड ओपन होईल। तर QR कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट करायचं आहे। पेमेंट केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं पेमेंट व्हेरीफाय होऊन जाईल। तुम्हाला अशा पद्धतीने मेसेज येऊन जाईल, युअर ॲप्लिकेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, पेमेंट इज सक्सेसफुल। तुम्हाला इथे क्लोज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला प्रिंटचा ऑप्शन दिला आहे, यावरती क्लिक करा आणि तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची। ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने PDF तुम्ही सेव्ह करून घ्या। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघितली आहे। आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असेल। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि या भरतीच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।